जुळे सोलापूर येथील श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचलित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जल्लोषात 12व्या शतकातील आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्याकरिता यंदाच्या वर्षीच्या बसव जन्मोत्सवाबाबत गुरुवारी 2 एप्रिल रोजी जुळे सोलापूर येथील बालाजी मंगल कार्यालय येथे झालेल्या नियोजन आणि वार्षिक आढावा बैठकीप्रसंगी यंदाचे मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महेश इसगे, उपाध्यक्ष राहुल उपासे, सचिव शिवराय आलुरे, कोषाध्यक्ष लिंगराज ख्याड, कार्याध्यक्ष सिद्धाराम एणगुरे यांची निवड करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे, माजी आमदार शिवशरण पाटील, डॉक्टर मल्लिकार्जुन तर्नळी, माजी गट शिक्षणाधिकारी भाजे, राजकुमार सारणे, अमित रोडगे, विजय शहाबादी, सुभाष हत्तुरे, अण्णप्पा सतबूर, काशीनाथ बदगुणकी, श्रीकांत पाटील, विशाल पाटील, महांतेश झेंडेकर, परमेश्वर माळगे, खंडू सलगर, उमेश मळेवाडी यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यंदाच्या वर्षी बसव प्रतिष्ठानच्या वतीनं भक्तिपूर्ण वातावरणामध्ये पारंपरिक रीतीने मिरवणूक काढून मोठ्या उत्साही चैतन्यमय वातावरणामध्ये बसव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। एक कायमी पुरुष ज्यांनी एक लोकसभा आपण जे आता म्हणतो त्याचा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी उमटवलेला आहे आणि तिथं त्या ठिकाणी पहिल्यांदाच त्यांनी सर्व महिला पुरुष यांना सामान वाढवून दिलेले आहेत। अस्पृश्य सुद्धा त्यांनी काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत की अशा असंख्य काम बसवेश्वरांनी केलेले बसवेश्वरांची माहिती सर्वांना मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावा, कारण आपण सोलापूरमध्ये आहे आणि कर्नाटकमध्ये बसवेश्वरांची माहिती होते पण इथं आपल्याकडे जास्त माहिती नाही आहे, म्हणून बसवेश्वरांच्या बद्दल प्रत्येकाने थोडंसं एक काही वक्त्याचा आपले काशीनाथ आहे एक टीम तयार करावा आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये म्हणा कुठेतरी एक असं चौकामध्ये त्या ठिकाणी व्याख्यान बसवेश्वर संदर्भात आयोजित केलं तर खूप चांगलं होती आणि बसवेश्वराचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे कळते। 12व्या शतकामध्ये त्यांनी कार्यकरी कैलास असं सांगितलं, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, काम करा आणि हेच आपला देव आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे। त्याचा आजही सुद्धा ते आम्हाला येऊ शकतं आणि आपण सर्वांना असं करावं एवढंच या विनंती मी या ठिकाणी करतो। आपण या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे, त्यानिमित्तानं मामानं थोडा वेळ घेऊन या भागासाठी मध्यवर्ती आपण केली पदाधिकाऱ्यांच्या निवड होणार आहे। दरवर्षी पदाधिकारी बदलत असतो आणि सगळ्यांना संधी या ठिकाणी मिळणार आहे। अध्यक्ष पदाधिकारी कोण होता काम म्हणून नसून हा उत्सव आदर्शप्रमाणे चाललं पाहिजे, परंपरा दिसलं पाहिजे। काय त्रुटी असतील, काय समस्या असतील हे असणारच आहे, त्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे। नावं ठेवण्यापेक्षा माझं कर्तव्य काय, मी मेडिसिन म्हणून जन्माला आलो पण मी काय करतो, किती योगदान माझं आहे, मी किती वेळ देतो, किती पैसा देतो, खरोखर चांगलं काम करतोय की नाही, ती योग्यता आहे की नाही हे सुद्धा तपासायची काळाची गरज आहे असं मला वाटतं। म्हणून महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात हे केलं काय, आज आगाय त्या ठिकाणी चालू नवीन पिढी विसरत चाललेली, जुनी पिढीने अभ्यास माहिती आज मला सांगा, मला सुद्धा बसवेश्वरांच्या आपल्याला आरती नाही, डॉक्टरांनी आरती घेतली पुढे गेलो बघा म्हणजे या भागात विदेशिक आम्ही किती आहोत, त्यांच्या भाग होते उपस्थित किती आहे, त्यांचा आदर्श कोणाला आहे असो साऱ्यांचं जे आलाय घेऊन जाऊ नये, येत नाही त्याला सोडून जाऊ, अलवा येते फुलवा येते त्याला तसंच घेऊन जायचं। एक फूट पुढे गेले की 4 फूट मागा। आमच्या रक्तात काही दिवस लागतोच, कोणाला राग आहे कोणाला राग नाही, गावाला काय रागच येत नाही आणि त्यात जे करायचं ते करून सांगायची जे गरज नाही, हे त्याच्या
वालो भाई कपड़े संभाल ज्यादा नशिबात ते लिहिले ते होत नसते त्याला माझ्या नशिबात कॅन्सर होतं असं मला माहिती नव्हतं उदाहरण काय देतो बघा मी तंबाखू गुटखा कधीच खाल्लेले नाही पण वेळ आला तर कोणाच्या हातात नसतो मी आज आहे उद्या आहे माहिती नाही पण मी सेव आहे मी जिवंत राहणार मी काहीतरी त्याच्यावर बोलणार नाही काहीतरी थोडंफार केलं पाहिजे त्याला पैसाच लागत नाही पण कोणी सांगतं उदाहरण मी खूप बघितलं तो सारखा प्रयत्नच असतो IPS MPSC पुण्या देतो चटणी देतो आता खालू पण देतो पण चालूच आहे नॉन स्टॉप आहे पण त्याला यश येते नाही येते चालायचं एकदम ते नाव ठेवून चालणार आहे का तो गुडगुड होत सल्ला ಕೊಡಬಹುದು ಮಾಮ ಬಂದು ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಡಾಕ್ತವೆ ಮಾಮ ನಂತರ ಒಬ್ಬರು ಎದುರಿದ್ದಾರ ಅಣ್ಣ ನಂತರ ಒಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮಂತರ 3 ಮಂದಿ ತಯಾರಾಗ್ಲಿ ನಾವು ವಿದ್ಯೆ ಹೋದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹಾನಿಬಲ ಬಂದಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಒಂದೇ ಕಳೆ ಇದೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಈ ಬಸವ ಜಯಂತಿ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ರೂಪರೇಷೆಗಳು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಸೈಫುಲ್ನಿಂದ 4 ಜನ ಆಗಲಿ ಅಥವಾ 90 ಜನ ಆಗಲಿ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಆ ಕುದುರೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ರಥ ಅದ್ರ ಬಸವಣ್ಣವ್ರ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನಾರ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ತಾವು ಏನಾದ್ರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಇಟ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಅಕ್ಕ ಕಳೆದವರಿಗೆ ಹೇಳುವಂತ ಅಥವಾ ಯಾರಿಗಾರ ಬಗ್ಗಸ್ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಸೇರಿ ಏನಾದ್ರು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಕುಂಭ ಅಂತ ನಾವು ಏನಾದ್ರು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಯಾವ ದಿವಸ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ದಿವಸ 1-1.5 ತಾಸು ಮೆರವಣಿಗೆ ಆಗ್ತದೆ ನನ್ನ